एका गावात एक त्रिकोणी कुटुंब राहत होते. आई वडील आणि त्यांचा मुलगा. मुलाचे लग्न झाल्यानंतर नवीन सूनबाई घरात आली. त्यांना मुलगी नव्हती, त्याप्रमाणे त्यांनी तिला अगदी मुलीप्रमाणे सांभाळलं. पण सुनेच्या मनात काही वेगळं होतं. नव्याचे 9 दिवस संपल्यानंतर तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. तिला सासू सासरे आपल्या घरात नको होते. तिला फक्त नवरा आणि तीच म्हणजे फक्त प्रायव्हसी हवी होती. तिने सासू सासऱ्यांबद्दल कालवाकालवी करण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी भांडणे काढून ती सारखी वादविवाद करू लागली. तिने नवरा आल्यानंतर सासू सासऱ्यांबद्दल मनात विष कालवायला सुरुवात केली. नवराही तिच्या म्हणण्याप्रमाणे वागायचा, बोलायचा. त्यालाही आपले आईवडील आता दुष्ट वाटू लागले होते. एक दिवस त्याने असाच खूप तमाशा केला. आईवडिलांना त्याचे शब्द सहन झाले नाही. त्यांनी त्याची माफी मागून त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घर सोडून ते दुसरीकडे राहण्यास गेले. आता ते वयाने थकले होते, त्यामुळे त्यांना हा आघात सहन झाला नाही. ते निघून गेले. असेच 3-4 महिने झाल्यानंतर त्यांच्या मुलाचा जो बिझनेस होता तो ठप्प झाला. देणेकरी कर्ज मागू लागले. सर्वीकडून त्याची तारांबळ उडाली होती आणि त्याने घरी आल्यानंतर बायकोला ही गोष्ट सांगितली. तेव्हा तिला समजले की मदत तर कोणी करत नाही. तेव्हा तिला आठवण झाली सासू सासऱ्यांची. तिला घरामध्ये काहीच समजत नव्हते. तिने शेवटी सासू सासऱ्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला. ती सासू सासऱ्यांकडे गेली आणि त्यांची क्षमा मागू लागली. तेव्हा सासरे बुवा तिला म्हणाले, मुली तू वागत होती हे आम्हाला दिसत नव्हतं असं काही नाही, पण आम्ही फक्त तुझी चूक तुला कधी उमजते हे बघण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी आज तुला तुझी चूक उमगली. हे बघ, चूक सगळ्यांकडनंच होते. तू चुकली, पण तू आपली आहेस म्हणून आज आम्ही तुला माफ करत आहोत. तू आमच्या मुलीप्रमाणे आहे आणि तुझ्या वयामध्ये ह्या चुका होणं साहजिकच आहे. त्यामुळे झालं गेलं विसरून आपण पुन्हा एकत्र राहूया आणि जे काही होईल ते आपण सगळे एकत्रपणे निभूया. शेवटी ती सासू सासऱ्यांना पुनश्च आपल्या घरी घेऊन आली आणि त्यांची पुन्हा एकदा ती आदराने क्षमा मागून सर्वांसोबत गुण्यागोविंदाने नांदू लागली. वादविवाद तर प्रत्येक घरात होत असतात, पण त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढणे हे गरजेचे असते, ना की दूर राहून दुरावा निर्माण करणे असावे. बरोबर की नाही? अशाच कथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.